नमस्कार दादा. जय शिवराय. बोरी खोडत मधून प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद आहे? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. मला सगळे जिल्हा परिषद गट एका वरचढ एक वाटायला लागलेले आहेत. माझा जो रिपोर्ट आहे, ग्राउंड रिपोर्ट म्हणतो मी, हवेतला रिपोर्ट नाही. माझा ग्राउंड रिपोर्ट असं सांगतोय की 8ही जिल्हा परिषद सदस्यामध्ये आता शिवसेना सगळ्यात पुढे आहे. शिवसेनेचे 8ही जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य. महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आता विक्रम होणार आहे. याची इतिहास सुद्धा नोंद घेणार आहे की 8चे 8 जसं नगर परिषदला माझ्याकडे 4 शहरांची जबाबदारी होती नगरपालिकेची. तुम्हाला माहिती आहे की चाकण, खेड, मनसर, जुन्नर आणि या 4ही ठिकाणी मी बोललो होतो की मी सर्वसामान्य माणसामध्ये ज्यावेळी विचार करून बाहेर पडलो त्यावेळी मला सर्वांनी विश्वास दिला की 4ही नगरपालिकेवर शिवधनुष्याचा विजय होईल आणि भगवा फडकेल. अशीच परिस्थिती. पण ह्या परिस्थितीमध्ये फरक तुम्हाला मी सांगतो. ह्या वेळेचा हा जो विजय ना, हा जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक घराचा स्वाभिमान आणि अभिमान वाढवणारा विजय राहणार आहे. मत तर द्यायचंच आहे, मग मत विकासाला दिलं पाहिजे. मत नेहमी सतत जनतेमध्ये काम करणाऱ्या माणसाला दिलं पाहिजे आणि ज्यांच्याकडे धोरणात्मक विचार आहे, ज्यांच्याकडे या तालुक्याची विजन आहे, या तालुक्याला पर्यटनाबरोबर या संपूर्ण महाराष्ट्राला एक मॉडेल विकासाचा तालुका कसा असावा आणि तो कुठला असावा, तर तो छत्रपती शिवरायांचा जन्माचा तालुका असावा. म्हणून जे विजन डॉक्युमेंट घेऊन आम्ही निघालेलो आहे त्याच्यामध्ये ही 5.5 लाख जनता आहे या जुन्नर तालुक्यामध्ये. ही जनता 100% विचार करतील. घराघरामध्ये चर्चा चालू आहे की आपण प्रत्येक गटामध्ये शिवधनुष्याला मतदान केलं पाहिजे आणि म्हणून आपण विचारलेल्या प्रश्नाला इतकं सोपं उत्तर माझी जनता देणार आहे. माझा विश्वास आहे माझ्या तमाम मायबाप जनतेवर की या वेळेला अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या शेतीवर सुवर्ण अक्षराने प्रत्येक पेपरची उद्याची हेड न्यूज असणार आहे की जुन्नर तालुका किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी जिल्हा परिषद पंचायत समिती 8च्या 8 जागा जिल्हा परिषदच्या आणि 16च्या 16 जागा पंचायत समितीच्या ह्या निर्विवाद जिंकून उद्याच्या सुवर्ण अक्षराचा मानकरी जर कुठला तालुका ठरणार आहे तर तो माझा जुन्नरची मायबाप जनता आणि किल्ले शिवनेरी ठरणार आहे. हा माझा आत्मविश्वास आणि तो प्रबळ आत्मविश्वास, फाजील आत्मविश्वास नाही. माझा प्रचंड प्रेम आहे माझ्या तमाम मायबाप जनतेवर. मी हातात हात घेतल्या प्रत्येकाचा. माझा विश्वास द्विगुणित झालेला आहे की माझी जनता विकासाला मतदान करेल आणि हा इतिहास रचेल जो छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीचा इतिहास असेल. एवढं मी तुम्हाला सांगतो. दादा, कुठेतरी सहानुभूतीचं राजकारण सुरू आहे. अजितदादांना मत देऊन राष्ट्रवादीला मत देऊन अजितदादा श्रद्धांजली व्हा असा प्रचार अधिकृतपणे सुरू आहे. बघा, मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, अजितदादा हे माझे जवळचे सहकारी मित्र होते. मी त्यांच्यावर 25 वर्ष काम केलं. अनेक वेळा आम्ही एकत्र जेवण सुद्धा बरोबर केलेलं आहे. खूप अतिशय प्रेम होतं. त्या माणसांना मी पाहतो, देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल, एकनाथजी शिंदे साहेब असेल किंवा अजितदादा असेल, हे एकदम बेधडक माणसं आहे. लोकांमध्ये जातात, लोकांमध्ये बसतात, लोकांमध्ये निर्णय करतात, लोकांच्या हिताचा निर्णय करतात. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी अतिशय दमदार पाऊल टाकणारे हे तिन्ही व्यक्तिमत्व. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले. पक्ष पार्टी आमच्यासाठी हा मोठा विषय कधीच नाहीये. अजितदादा एक असं व्यक्तिमत्व गेलं, प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस हळहळला आणि खरं तर त्या दिवशी अतिशय मनाने तो त्या ठिकाणी खिजला, दुःखित झाला. परंतु 3 दिवसांत मात्र ही पवार परिवार प्रॅक्टिकल झाली आणि त्यांनी म्हणजे मोठा धक्का लागला महाराष्ट्राला की कुणाच्या मनात नाही, कुणाच्या ध्यानात नाही. 3ऱ्या दिवशी हस्तविसर्जनच्या दिवशी एक तर शरद पवार सारखं ज्येष्ठ व्यक्तिमत्व घरात असताना त्यांना न सांगता, त्यांच्याशी कुठला संवाद न करता डायरेक्ट थेट ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी आपली स्वतःची असलेली राजकीय असलेली भूमिका सुस्पष्ट केली. 3ऱ्या दिवशी माझ्याकडे व्हिडिओ आहे जो मी अजितदादा गिरीश बापट साहेबांच्या वेळी मी तो ऐकलाय. स्वतः अजितदादा महाराष्ट्रासमोर असे बोलले की कुठल्याही राजकारणाची एवढी घाई करायची, माणूस गेला तर त्याच्या दुःखाची, आपली संस्कृती, आपले संस्कार वेगळे आहेत. किमान 10वा होतपर्यंत आणि फार पडतं 13वा आणि खूप झालं तर 1 महिना तरी दुःख पाळायला काय हरकत आहे आपल्या सर्वांना. शेवटी आपण हाडा मांसाचे आहोत, आपण काही दगड मातीचे बनलेले नाही. हे विधान आदरणीय स्वतः राज्याचे नेते सन्माननीय अजितदादा पवार यांनी केलेलं आहे आणि ते इतकं व्हायरल झालं महाराष्ट्रामध्ये. सर्वांना इतकं वाईट वाटलं. मला असं वाटतं की राष्ट्रवादीने आता त्यांच्या मृत्यूच्या पाठीमागं त्यांच्या असलेल्या भावनेसाठी राजकारण करू नये. त्यांचं कर्तव्य इतकं श्रेष्ठ होतं. अजितदादा म्हणजे शब्दाचा पक्का माणूस, वेळेचा पक्का माणूस, कामाचा सुद्धा पक्का माणूस. मग अशा वेळेला जर वेळ पाळणारा नेता, काम करणारा नेता असं जर त्यांची ओळख होती
तर ती ओळख महाराष्ट्राला त्यांच्या कर्तृत्वाची 100% माहीत होती. पण त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागं आज त्यांच्या मृत्यूनंतर जर कोण राजकारण करत असेल तर मला असं वाटतं ती खेदाची बाब आहे. आणि लोक हुशार आहेत. लोक हे आता भावनिक आव्हान स्वीकारणार नाहीत. लोक कर्तव्याचं जे कर्तव्य अजितदादांनी उभं केलं त्या कर्तव्यामध्ये ते पाहतील की हे उमेदवार कसे आहेत. उभे राहिलेले दोन्ही उमेदवार या स्पर्धेमधले तिन्ही उमेदवार जेवढे उभे राहिलेले प्रत्येक गणामध्ये हे जनता चेक करेल आणि ते पाहूनच या वेळेला निश्चितपणे त्यांना मतदान करेल. कारण अजितदादाचं जाणं म्हणजे काम करणाऱ्या माणसाला त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जपले. बिगर कामाची माणसं अजितदादांनी कधी पाहिली नाही, सांभाळली नाही. किंवा झोपा काढणारी माणसं, आळशी माणसं, काम न करणारी माणसं, काम चुकार माणसं, अशा सगळ्या माणसाला छेद दिला अजितदादांनी आपल्या आयुष्यामध्ये. त्यामुळे ही जी लोक आज जे घेऊन चालले आहे हे भांडवल त्यांचं टिकणार नाही. जनता हुशार आहे, ते प्रॅक्टिकल झालेले आहेत. पवार कंपनी आता ह्या दुःखातून तिसऱ्या दिवशीच महाराष्ट्रासमोर आलेली आहे आणि पदावर बसलेली आहे. त्यामुळे अजितदादांच्या शब्दाचा सुद्धा ह्या कुटुंबाने आणि ह्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी मान ठेवलेला नाही. ही अतिशय जनतेला हुरून लागली. महाराष्ट्राच्या राज्याच्या जनतेला दुःखामध्ये असताना ऐन टायमाला तुम्ही इतक्या पद्धतीचे अजितदादांचे पण शब्द तुमच्या कानावर असताना अशा पद्धतीचा तुम्ही निर्णय करावा. आम्ही सुद्धा 3 दिवस आमचे झेंडे खाली उतरवले, आमच्या लाऊडस्पीकरच्या गाड्या बंद ठेवल्या, आमचे प्रचार बंद ठेवले. अरे आम्ही सुद्धा सद्भावनाने वागणारी माणसं आहे. पण तिसऱ्या दिवशी तुम्ही जे वागले ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. मी त्यांच्यावर टीका करत नाही, पण त्यांनी त्यांच्या पाठीमागं त्यांना फक्त राजकारण करून आपली पोळी भाजायची काय लोकांच्या डोक्यात आहे. त्यांना असं वाटतं की आम्हाला लोकांनी अशा पद्धतीने स्वीकारावं आणि खुर्चीवर बसवावं. तर जनता अशी कुणालाही खुर्चीवर बसवणार नाही. अजितदादांचा स्वभाव जो होता तो स्ट्रेट फॉरवर्ड होता, तो खरा होता. मी त्यांचा खरा स्वभाव जाणत होतो, अख्खा महाराष्ट्र जाणत होते. अजितदादा गेल्याचं दुःख आजही आमच्या अंतर्मनामध्ये आहे. अजितदादासारखा सोन्यासारखा माणूस गेला आणि त्या सोन्यासारख्या माणसाचे विचार सुद्धा सोन्याचे होते. त्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर त्यांच्या राखेबरोबर त्यांचं आयुष्य ते समर्पित झालं. पण त्या समर्पित झालेल्या आयुष्याला आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जो आचार विचार दिलेला आहे तो आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन हे शिवधनुष्य आम्ही पेलवणार आहे. आणि हे शिवधनुष्य आमचं विजयाचा स्रोत आहे. ते आम्ही 80% समाजकारण, 20% राजकारण, बाळासाहेबांनी दिलेली दिशा, मराठी माणसाचं मनोबल आणि सर्वसामान्यांचं असलेलं समाजकारण याच्यामध्ये मात्र 8ही जिल्हा परिषदेच्या जागा, 16 पंचायत समिती जागा हा इतिहास मात्र जुन्नरची जनता करेल हा विश्वास देतो. आणि भावनिक राजकारणाला कुठंही कोणी बळी पडणार नाही हे सुद्धा मी आपल्याला अतिशय विनम्रपणे सांगतो. दुसरी शोकसभा उतरलो होते आपण काही दिवसापूर्वी सर्वपक्षीय घेतली होती. आज पुन्हा एक सर्वपक्षीय सभा आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं. महाराष्ट्र शासनाने अशासकीय विधायकामध्ये एक गोष्ट सगळ्या आमदारांना सांगितली होती की ज्या वेळेला दुखवटा पाळला झाला, 3 दिवस महाराष्ट्राने दुखवटा पाळला, त्या दुखवट्यामध्ये तुम्ही तातडीने प्रत्येक तालुक्यामध्ये सभा घेणं अनिवार्य आहे. पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊ. त्याचं कारण काय आहे तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते, विधायक पदावर बसले होते आणि पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते. ते एखाद्या पक्ष पार्टीचे अध्यक्ष होते तो पार्ट वेगळा, पण ते सगळ्यांचे नेते होते महाराष्ट्र राज्याचे. म्हणून जे विधायक त्यांनी आम्हाला वरतून पाठवलं, फोन करून सांगितलं आपण सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी, मग काँग्रेसचा आमदार असेल तरी सर्व पक्षीय भावपूर्ण आदरांजली झाली, राष्ट्रवादीचा असेल, भाजपचा असेल, शिवसेनेचा असेल, उमटाचा असेल, कुठल्याही पक्ष पार्टीने या बाबतीमधलं राजकारण केलं नाही. आणि आम्ही सर्वांनी सर्व जनतेतल्या सर्व पक्षीय लोकांना एकत्र करून आम्ही त्या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. तुम्ही सुद्धा पाहिली अतिशय कमी वेळामध्ये शॉर्ट नोटीसवर रात्री 10 वाजता सकाळी 10 वाजता सगळी जनता तालुक्याची आली होती. परंतु आता ते जे मात्र करतायत ते जिल्हा परिषदला डोळ्यासमोर ठेवून केवळ निवडणुकीचं भांडवल आपल्याला मिळालं पाहिजे, निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला परिवर्तित व्हायला पाहिजे, अशा खरं तर जो त्यांच्या मनामध्ये जो हेतू आहे तो हेतू आम्हाला शंकास्पद असल्यामुळं त्यामुळे त्या पद्धतीने ते जे लोक काम करतायत आज एका तालुक्यामध्ये दोनदा सर्वपक्षीय सभा घेणं मला असं वाटतं हा राजकारणाचा एक भाग आहे असं माझं स्पष्ट मत आहे. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. कसा दौरा आहे? कुठे येणार आहे? किती वाजता? आदरणीय देशाचे खरं तर राजकारणामध्ये ज्यांनी राजकीय भूकंप मोठा केला, ज्यांनी स्वाभिमानाने शिवसेना पुढे आणली सुद्धा आणि ते लढले सुद्धा, ते सन्माननीय यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांची सकाळी सभा
ठीक सकाळी 11 वाजता ओतूरच्या एस टी स्टँडच्या मोठ्या पटांगणावर होणार आहे. तिथे सर्वांनी 11 वाजता आपण उपस्थित राहावं. त्याच्यानंतरची असलेली 1 वाजताची सभा ही आंबेगाव तालुक्यातली पारगाव जे आहे, कारखाना पारगाव, त्या पारगाव इथं होणार आहे. शिरूर आणि आंबेगावच्या लोकांना तिथं त्या सभेसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. आणि तिसरी जी सभा आहे ती ठीक बरोबर 2:30 वाजता 2:30 खेड बाजार समिती म्हणजे राजगुरुनगरची बाजार समिती त्या प्रेमायसेसमध्ये त्या ठिकाणी त्यांची तिसरी सभा होते आणि समारोप होतोय. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत. अतिशय हृदयस्पर्शी असलेले व्यक्तिमत्व या सभेला संबोधन करायला येत आहेत. माझी विनंती असले माझ्या तमाम मायबाप जनतेला आणि विशेष म्हणजे जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वांनी मोठ्या ताकदीने मोठ्या जल्लोषात आणि विशेष म्हणजे रॅल्या घेऊन सर्वांनी त्या सभेमध्ये आपली उपस्थिती त्या ठिकाणी नोंदवावी आणि साहेबांचे विचार आणि त्यांचे महाराष्ट्राप्रती किंबहुना प्रत्येक जिल्ह्याप्रती किंवा गावगाड्यातल्या माणसांबद्दल त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी आत्मीयता आहे, त्यांची जी दूरदृष्टी आहे विकासाची, ते विचार आत्मसात करण्यासाठी आपण बहुसंख्य ताकदीने उभं राहावं, लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित द्यावी, अशा पद्धतीची नम्र विनंती मी माझ्या तमाम मायबाप जनतेला करतो. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे. अजितदादांच्या मृत्यूमुळे अनेक मोठमोठ्या पक्षांनी सभा वगैरे घेणं टाळलेलं आहे. एकनाथ शिंदे मात्र सभा घेणं. नाही बघा, विषय असा आहे की आज त्यांच्या कुटुंबाने तिसऱ्या दिवशी घराच्या बाहेर पडलेत आणि शपथ सुद्धा घेतले, पदावर सुद्धा विराजमान झाले. त्यामुळे आता सुरळीत काम चालू झालं ना राज्याचं सुरळीत काम चालू झाल्यानंतर मग अजेंडा आहे प्रत्येक पक्षाचा. शेवटी हे जे कार्यकर्ते खाली झटतात 5 वर्षातून एकदा त्यांचं नशीब आजमावतात. शेतकऱ्यांची पोरं, शेतकऱ्यांच्या कन्या, शेतकऱ्यांच्या भगिनी द्या या उभ्या आहेत आणि नेत्यांनी ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. जेव्हा नेत्यांची निवडणूक असते कार्यकर्ता घरावर तुळशीपत्र ठेवतो, घरामध्ये गुरंढोरं पाहत नाही, बायका मुलं पाहत नाही, नांगर पाहत नाही, आऊतकाठी पाहत नाही आणि जिंदाबाद करतो नेत्यासाठी. आमदार व्हायला पाहिजे माझा, खासदार व्हायला पाहिजे माझा. मग कार्यकर्त्याची निवडणूक आहे साहेब. कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये नेता घरी बसून कसा चालेल? आणि खरं तर त्यांनी दुःख सोडलेलं आहे, आता पवार परिवारानं दुःख सोडलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता ह्या ज्या सभा होत आहेत त्या ह्या कार्यकर्त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने किंवा जनतेच्या विकासाच्या दृष्टीने या सभा ज्या घेत आहेत त्या सभेला मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की ते कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या पाठीमागं सगळे मोठ्या प्रमाणात ताकदीने ते आता उभे राहिलेले आहेत. आणि त्या यशस्वी सभा करण्यासाठी मी सर्वांना पुन्हा एकदा विनम्रपणे आवाहन करतो की आपण त्या सभेमध्ये सहभागी व्हावं.